नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात अचानक सरडा दिसला आहे का? आणि तुम्ही लगेच विचार करू लागला की हे शुभ आहे की अशुभ? काही लोक म्हणतात सरडा दिसणं म्हणजे धन लाभ, तर काही जण घाबरता आणि ते अशुभ मानता। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वास्तुनुसार सरडा दिसण्याचा अर्थ, कोणत्या वेळी तो शुभ मानला जातो आणि घरात वारंवार सरडा दिसत असेल तर काय करावे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सरडा घरात का येतो? सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। सरडा हा नैसर्गिक प्राणी आहे। तो घरात येतो कारण घरात कीटक असतात, त्याचं अन्न भिंतीवर किंवा छतावर सुरक्षित जागा मिळते। उष्णता आणि अंधार त्याला आवडतो। घरात ओलावा किंवा अस्वच्छता असू शकते, म्हणजे अनेक वेळा त्याचं येणं हे नैसर्गिक कारणामुळे असतं, अंधश्रद्धेमुळे नाही। वास्तुनुसार सरडा दिसणे। वास्तुशास्त्रात प्राण्यांना विशेष अर्थ दिला जातो। सरडा दिसणे शुभ आहे का? काही विश्वासानुसार सरडा दिसणे म्हणजे घरातील ऊर्जा बदलते। काही वेळा तो सकारात्मक बदलेचा संकेत मानला जातो। अचानक सरडा दिसला तर नवीन संधी येऊ शकता असा समज आहे। सरडा अशुभ कधी मानला जातो? जर तो वारंवार मुख्य दरवाजाजवळ दिसत असेल, घरात खूप अस्वच्छता असेल, सतत अंधार आणि ओलावा असेल, कुटुंबात सतत वाद होत असतील। पण लक्षात ठेवा, हे पूर्णपणे विश्वासावर आधारित आहे। सरडा दिसण्याचे संकेत, वेळेनुसार अर्थ। सकाळी सरडा दिसला तर शुभ मानला जातो, नवीन सुरुवात, चांगली बातमी मिळू शकते। रात्री सरडा दिसला तर घरात स्वच्छता वाढवण्याची गरज, ऊर्जा संतुलन तपासावे। मुख्य दरवाजात सरडा दिसणे। मुख्य दरवाजा हा घरातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। जर तिथे सरडा दिसत असेल तर दरवाजाजवळ स्वच्छता ठेवा, प्रकाश वाढवा, कोणतीही गळती किंवा ओलावा नाही ना ते तपासा। दरवाजाजवळ कचरा साठू देऊ नका। वास्तुनुसार मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ आणि प्रकाशमान असावे। देवघरात सरडा दिसणे। जर सरडा देवघरात दिसला तर लोक घाबरतात, पण लक्षात घ्या, देवघर नेहमी स्वच्छ ठेवा, धूप आणि दिवा लावा, अंधार टाळा। हे केल्याने सकारात्मक वातावरण टिकतं। सरडा आणि धन लाभ। काही लोक मानतात की सरडा दिसणं म्हणजे अचानक पैसे मिळणे, व्यवसायात वाढ, नोकरीत प्रगती, पण हे वैज्ञानिक दृष्टिकोन सिद्ध नाही, हे फक्त लोकविश्वास आहे। सरडा अंगावर पडणे। अनेक लोकांना भीती वाटते की सरडा अंगावर पडला तर काहीतरी वाईट घडेल, पण ही एक अपघाती घटना असते। याचा कोणताही ठोस वैज्ञानिक किंवा वास्तु पुरावा नाही। सकारात्मक उपाय, जर सरडा वारंवार दिसत असेल तर घर रोज स्वच्छ करा, कोपऱ्यातील धूळ काढा, कीटकांचा बंदोबस्त करा, घरात तुळशीचं रोप ठेवा, खिडक्या उघडून सूर्यप्रकाश येऊ द्या, घरात सकारात्मक विचार ठेवा। वास्तुनुसार ऊर्जा संतुलन। वास्तुशास्त्रानुसार घरात प्रकाश, हवा, स्वच्छता, शांत वातावरण हे सर्व असेल तर नकारात्मकता कमी होते। सरडा दिसणं हे बहुतेक वेळा ऊर्जा असंतुलनाचं सूचक नसते, तर नैसर्गिक कारणे असते। अंधश्रद्धा आणि वास्तव। आपण लक्षात ठेवायला हवे, सरडा हा सामान्य प्राणी आहे। तो शुभ अशुभ ठरवणे पूर्णपणे व्यक्तीच्या विश्वासावर आहे। घाबरण्यापेक्षा स्वच्छता आणि सकारात्मकता महत्त्वाची आहे। घरात सकारात्मकता कशी वाढावी? रोज सकाळी दिवा लावा, घरात सुगंधी धूप वापरा, भांडण टाळा, घरात ताजे फूल ठेवा, सूर्यप्रकाश आणि हवा येऊ द्या। तर मित्रांनो, सरडा घरात येणे पूर्णपणे शुभ किंवा अशुभ नाही, ते बहुतेक वेळा नैसर्गिक कारणामुळे येतो। जर घर स्वच्छ आणि सकारात्मक असेल तर घाबरण्याचं काहीच कारण नाही। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा, हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।